5 षटकं. 20 मिनिटात जर तसं झालं नाही तर अन्यथा आपल्याला पेनल्टी एक क्षेत्ररक्षक आतमध्ये लावण्यात येईल ह्याची दक्षता घ्या. कारण की पहिल्या मॅचला बराचसा वेळ खर्च झाला, परंतु आता वेळेच्या बाबतीत पाबंदी असेल, वेळेची जोपासना आपल्याला करावी लागेल. एक मॅच किमान आपल्याला 50-55 मिनिटात कंप्लीट करायची आहे. तर 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटकं आणि 25 मिनिटामध्ये 5 षटकं आपल्याला कंप्लीट करायची आहेत. तर दोन्ही संघ लगेचच मॅचला आपण सुरुवात करूया. थँक्यू साई. तर आपण पाहता जय गणेश सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ पेटाले आयोजित स्वर्गीय त्र्यंबक शेठ केणी स्मृती चषक 2025च्या पर्वामध्ये पहिली नाईट बऱ्याच वर्षांनंतर इथे मात्र पेटालच्या ग्राउंडवरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिली मॅच संपन्न झाली, इथे मात्र उसाऱ्या टीमने विजय संपादन केला. दुसरी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. ACC रोहिंजन निपक्ष सद्गुरू सिमेंट सप्लायज पारगाव या 2 बलाढ्य टीममध्ये पाहायला मिळू शकेल. यावर्षीचा फॉर्म पाहता ही मॅच मात्र चांगली पाहायला मिळू शकेल, यात शंका नसणार आहे. तर नक्कीच पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. पंचा पहिलाच बॉल या ठिकाणी डिलिव्हर केला जाईल. अगदी आपण पाहिलं तर 8:17 या ठिकाणी पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल आणि मॅचला मात्र या ठिकाणी दुसऱ्या सामन्यामध्ये सुरुवात होणार आहे. तर जरूर आपण ACC रोहिंजन संघाचे पुरस्कर्ते प्रभोजी पाटील आले असतील तर त्यांचं या ठिकाणी स्वागत असणार आहे. या व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी स्वागत असणार आहे. विपुल फॉलो ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्राईक यायला रुपेश पाटील. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल लिव्ह एमर्जिंग स्टार आपल्याला पाहायला मिळेल रोहिंजन टीमचा. पहिलाच बॉल भूषणचा होता. अलॉंग द कार्पेट हलक्या हाताने ढकललाय, मात्र गॅप जरूर शोधलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकच्या चेंडूच्या मागे होते आणि इथे मात्र चेंडूपैकी येईल तोपर्यंत सिंगल पूर्ण झाले. विपुल पाटीलच्या माध्यमातून एक धाव जोडली जाते. कैलासोशी अरुण क्रिकेट संघ गेली 25-30 वर्षाचा कालखंड आपण पाहिला तर हा संघ सातत्याने मात्र क्रिकेटमध्ये आपलं स्थान अबाधित ठेवताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. गेली कित्येक वर्षांमध्ये या वर्षीचा फॉर्म मात्र चांगला आपल्याला पाहायला मिळाला आहे. कारण समतोल संघ उपस्थित करणं खूप कठीण असतं आणि ते काम मात्र या ठिकाणी प्रमोद पाटील असतील, मधुकर पाटील असतील, त्याचबरोबर सिनियर खेळाडू त्यांच्या माध्यमातून हा संघ मात्र चांगला खेळ करत असताना पाहायला मिळाला. गॅप शोधलाय कव्हर क्षेत्रामध्ये. हा कव्हर ड्राय क्लासिकल स्ट्रोक रुपेश पाटीलच्या बॅटमधून. एका चौकाराने मात्र धावफलकावर धाबा लागतील त्या 5 धाबा. आणि दुसऱ्या बाजूने पारगाव टीमचा आपण विचार केला तर सातत्याने हा फॉर्ममध्ये असलेला संघ आहे. चॅलेंजर पारगावला बऱ्याच वर्षानंतर आपण पाहिला होता. त्यानंतर सद्गुरू सिमेंट सप्लाय संघ मात्र सातत्याने संघर्ष करत होता. आज मात्र 2-3 वर्षाचा काल पाहिला ना तर खऱ्या अर्थाने केतन मेहर संघ बनवलाय खऱ्या अर्थाने हा पारगाव संघ. या बॉलवरती सुद्धा बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. शॉट पॉईंटला हा चेंडू फेल झाला, तोपर्यंत पॅकअप नव्हतं तिथं आणि क्षेत्ररक्षकानं पाहिलं की चेंडू फेकला तर कदाचित एक्स्ट्राच्या धावा जाऊ शकतील आणि त्याचमुळे धावफलकावर मात्र आता एक धाव जोडली जाते. अजूनही धावफलकावर बिनगडी बाद 6 धावा. आतापर्यंत ACC टीम बॅटिंग करत असताना रोहिंजन संघाचे 2 फलंदाज आतापर्यंत आपल्याला बॅटिंग करताना इथे मात्र जम बसवण्याचा प्रयत्न आपल्याला त्यांचा पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्यास ते तयार नाहीत, कारण बॅटिंग लाईनअप जरूर चांगली आहे. मात्र पहिल्याच षटकामध्ये विकेट फेकणं महागात पडू शकतं आणि विकेट इथे मात्र विपुलच्या बॅटमधून हा फटका होता. त्याच दरम्यान क्षेत्ररक्षण सजावट चांगली होताना पाहायला मिळते, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिल्यानंतर ऑन साईडला डीपमधलं कुणाल तारेकर आपल्याला पाहायला मिळतो, तर लॉंग ऑफच्या दिशेने मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. हे सजावट आहे क्षेत्ररक्षणची पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मात्र त्या षटकाचा पुरेपूर फायदा उठवला जाईल की काही या ठिकाणी त्याची दक्षता मात्र या ठिकाणी पारगाव टीमने जरूर आपल्याला घेताना पाहायला मिळाली आहे. 7 धावा धावफलकावरती लागले. आतापर्यंत कोणताही गडी बाद झालेला नाही. ही मात्र सुरुवात आहे रोहिंजन टीमची. तिथून मात्र गोलंदाजी करत असताना भूषण पाटील वरपिच बॉल होता, बॉलला उडवला जरूर, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतील का? एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर झालं क्षेत्र आणि इथे मात्र रुपेशच्या बॅटमधून अजून एक या ठिकाणी चौकार येतोय रोहिंजन टीमसाठी. थँक्यू डीजे. आपण पाहिलं ना तर वलभच्या मैदानावरती मधुकर पाटील सुद्धा या टीममध्ये इन झाले होते, कारण टीम संघर्ष करत होती. टीमला मात्र हुलकावणी देत होते अनेक विजय, मात्र तो विजय पटकावला होता आणि ट्रिपल 12मध्ये हा संघ दाखल झाला होता आणि खऱ्या अर्थाने आपल्या टीमची ओळख त्यांनी दाखवून दिली होती. आज मात्र संघामध्ये नसणार आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आज रुपेश पाटील असतील, विपुल असतील, त्याबद्दल या ठिकाणी या जोडीला मात्र एक चांगली इनिंग साकारावी लागेल आणि त्याच पद्धतीचा खेळ आतापर्यंत तर चालू आहे, कारण धावफलकावर आता धावा लागलेल्या 5 चेंडूंमध्ये 11 धावा. भूषण मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर त्याला काहीसा कानमंत्र दिलेला आहे. पुढचा बॉल कशा प्रकारे फेकावा, हॅक ट्रॅकर फेकला होता, तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षक झालं. पहा इथे होता क्षेत्ररक्षक आपण पाहिला
प्रफुल्ल पाहायला मिळाला. खूप धावा वाचवल्या खरं तर या ठिकाणी आणि एकच धाब्यावर रोखले फलंदाजांना. धावफलकावर धाबा या ठिकाणी 0 गडी बाद. 12 धावा पाहायला मिळू शकतील एका षटकाच्या अंतिम. दुसरं षटक कोण घेऊन आला विनिमय थोडासा या ठिकाणी केला जरूर जातोय, मात्र लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. पारगाव टीमला विनंती असणार आहे. ओपनिंग पेअरची आपण जोडी पाहिली तर खऱ्या अर्थाने विपुल आणि रुपेशच्या माध्यमातून आतापर्यंत 12 धाबा जोडल्या गेलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. अतिशय शांततेने या ठिकाणी फलंदाजी करत असताना रुपेशमध्ये खूप क्षमता आहे, मात्र हा खेळाडू कधीतरी दबावामध्ये खेळत असताना अनेक वेळा त्याची गोलंदाजी कधीतरी खराब होत असते, कधीतरी फलंदाजीने मात्र खराब सुरुवात करत असतो. आज मात्र एक वेगळी जबाबदारी घेऊन रुपेशचा आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं 12 धाबा आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. कारण पहिल्या मॅचचा आपण विचार केला तर 62 धाबा जोडल्या होत्या आणि 63 करत असताना टायगर टीमला खूप मोठ्या प्रकारे पराभूत केलं होतं उसाने टीमने. आणि त्याचमुळे ही मॅच त्यांनी पाहिलेली असेल सुद्धा. आणि पहिल्या सत्रामध्ये आपल्या वाट्याला फलंदाजी येत असताना किमान 7चा आकडा जर पार केला तर 5 षटकांमध्ये आपण समोरच्या टीमला मात्र रोखू शकतो. हा कॉन्फिडन्स मात्र या ठिकाणी रोहिंदन टीमने सुद्धा या ठिकाणी दाखवलेला आहे. मात्र त्याच परिस्थितीमध्ये गोलंदाजी करत असताना पारगाव टीम सुद्धा जाणून आहे की रोहिंदन टीमला मात्र 50 धावांमध्ये आपल्याला रोखायचं आहे आणि तीच गोलंदाजी त्यांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते की काय, हा आपला प्रश्नचिन्ह नक्कीच असणार आहे. पुन्हा एकदा प्रफुल्लला पाहू शकता. शेवटचा बॉल त्याने अडवून चांगली क्षेत्ररक्षण दाखवलं होतं. तो क्षेत्ररक्षक या ठिकाणी आता गोलंदाजीचा फार घेत असताना पाहायला मिळतोय. या बॉलवरती पहा, यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळायचा होता. चेंडू मात्र सरळ गेलाय गुडनेस स्पॉटवरनं आपल्याला पाहायला मिळालं. एक्स्ट्रिकची कामगिरी चोख पार पडत असताना एक्स्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळालं आहे. चेंडू डॉट गेलाय. जेवढं डॉट चेंडू होतील तेवढं मात्र या ठिकाणी पारगाव टीमसाठी लाभदायक असतील. कारण रुपेश पाटीलच्या बॅटमधून 2 चौकार आलेल्या आहेत. तो चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतो यावेळेस मैदानावरती. पुन्हा एकदा पुढचा बॉल शॉर्ट पिच फेकला होता. इथे मात्र हॅप टॅकलला उडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकला होता, मात्र त्याच वेळेला मात्र आपण पाहिलं तर गती परिवर्तित करत असताना रुपेश पाटीलला हा बॉल टोलवता आला नाही. आणखीन आपल्याला पाहायला मिळालं गॅप चांगला होता, त्या दिशेने मारण्याचा प्रयत्नही केला गेला, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क करता आला नाही. बॉल डॉट जात असताना आतापर्यंत 8 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. या षटकामध्ये 2 बॉल समाप्त झालेले आहेत. पुढचा बॉल आता सुद्धा सोडून देण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॉडी टच झाला आणि त्याच दरम्यान मात्र एक धाव जोडली जाते. डिसिजन पंचांचा यस, कोणत्या प्रकारची धाव या ठिकाणी जोडली जाणार नाही. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकेल. रुपेश पाटीलचं एक ॲक्शन नव्हतं या बॉलवरती आणि त्याचमुळे हा बॉल मात्र या ठिकाणी निर्धाव दर्शवला पंचांनी. चांगली या ठिकाणी पंचांची भूमिका. पुढचा बॉल कट केला, या वेळेस मात्र अप्पर कट, लेट कट, नजाकत आणि बॉल गेला सीमा पार, चौकार. थँक्यू DJ अविनाश. चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या प्रेक्षकांना ऐकायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर मुसाने टीमला या ठिकाणी विनंती असेल आपण कुठेही जाऊ नका. विनरमध्ये या ठिकाणी आयोजक मॅच खेळवणार आहेत. आपण कुठेही जाऊ नका, मैदानाच्या बाजूने राहायचं आहे. पुढचा बॉल या ठिकाणी ब्लाइंड स्ट्रोक. अगोदरच बॅट फिरवून झाले होते मोकळे, मात्र बॉल थोडासा लेट या ठिकाणी आला आणि त्याच दरम्यान मात्र अजून एक डॉट बॉल येतोय. एक चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला जरूर, मात्र 5 बॉल खेळत असताना रुपेश पाटीलला खरं तर रोखले प्रफुल्ल मोकळणे खऱ्या अर्थाने या षटकामध्ये. ज्या रुपेश पाटीलने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 चौकार लगावले होते, एक चौकार जरूर लागवला, मात्र 5 बॉल त्याच्यासाठी त्यांनी वेट केलं. या बॉलवरती सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, षटक समाप्त झालं. धावा आल्या फक्त 4 आणि धावफलकावर विचार केला ना तर 2 षटकांमध्ये 8च्या सरासरीने धावा लागल्या, त्या मात्र 16. थँक्यू DJ. प्रत्येक षटकानंतर आपण टीम मीटिंग करू नका. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होतो तेव्हा छोटीशी टीम मीटिंग आपण जरूर करू शकता, कारण की 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. 5 मिनिटाला 1 षटक आपल्याला फेकायचं आहे, याची दक्षता आपण घ्या. 5 षटकांचे सामने आहेत. जेव्हा 3 षटक होतात तेव्हा मात्र आपण छोटीशी टीम मीटिंग जरूर करूया.
नक्कीच टीम मध्ये आपण टीम मीटिंग करू शकता. प्रत्येक ओव्हरमध्ये आपल्याला टीम मीटिंग करता येणार नाही याची आपण दक्षता घ्या. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर रोहिंजन टीम जी आता एक चांगले बिल्डअप होताना पाहायला मिळते, कारण अनेक सारे खेळाडू त्यांचे खऱ्या अर्थाने रिटायर झाले. त्यामध्ये प्रमोद म्हात्रे असतील, मधुकर पाटील असतील, प्रमोद पाटील असतील आणि त्यांनी सांगता संघ 40+ सुद्धा उपस्थित केलेला आहे. कारण नावडे संघाच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. आणि धरण्याच्या मैदानावरती सुद्धा मागच्याच वीकमध्ये त्यांनी चांगली खेळ केला होता. आणि 2 संघ खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतील या ACC रोहिंजन टीमच्या वतीने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एक पोर्टेबलचा संघ ज्यामध्ये अनेक वर्ष कलासोचे अरुण क्रिकेट संघाचं नेतृत्व, आणि आज आपण हे सर्व नवीन खेळाडू या संघामध्ये पाहतोय. त्यामध्ये विपुल पाटीलचा सुद्धा उल्लेख करावा लागेल. त्याने सुद्धा 2 वर्षामध्ये चांगलं या ठिकाणी खऱ्या अर्थाने खेळ केला आणि आपल्या टीमसाठी आज ओपनिंगसाठी तो उतरतोय, म्हणजे एक चांगली जबाबदारी त्याच्यावरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. नवीन षटक, नवीन गोलंदाज पाहायला मिळू शकेल. आतिश म्हात्रे पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार असताना विपुलचा हा पटका ऑन साईडला या ठिकाणी लॉंगाच्या दिशेने मध्ये ट्रॅव्हल झाला. दुसरीचा प्रयत्न जरूर केला दिला जात रोखले. सांघिक धावफलक आपण पाहिला तर ACC रोहिंजन टीम जाऊन पोहोचले, ती मात्र 17 धावसंख्येवरती. खतरा या ठिकाणी दोन्ही टीमला असणार आहे. मात्र कोणता संघ या ठिकाणी पुढाकार घेऊन या ठिकाणी फलंदाजी की गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी वर्चस्व कोणत्या संघाचं असणार या सत्रामध्ये ते आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. दरम्यान सन्माननीय शहाबाज शेख यांचं शुभ आगमन, मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. समेत त्यांचे सर्व सहकारी मित्र, विनंती आहे या आपण आणि आपल्या मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजित व्हायचं आहे. तसेच आमचे रवीजी मडवी भोईरपाडा तलोजा मजकूरचे, तसेच जयदासजी केनी, मनीषजी पांडे या मान्यवरांना देखील विनंती आहे या आपण मंचावरती आपण देखील येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. ऋतिक पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळू शकेल. अतिशय चांगला खेळाडू, या वर्षी त्याच्या बॅटमधून खूप वेळा आपल्याला पाहायला मिळालं, 50s पाहायला मिळाले आहेत. थोडासा उशिराने खऱ्या अर्थाने आला मी म्हणेन, कारण चांगली पार्टनरशिप झाली नाही. बराच वेळ या ठिकाणी मैदानावरती रुपेश आणि विपुल आपल्याला पाहायला मिळालेत. मात्र तिसऱ्या षटकाची वाट पाहावी लागली आहे, ती मात्र ऋतिक पाटीलला. त्याच्या माध्यमातून बरेच स्ट्रोक चांगले आपल्याला पाहायला मिळू शकतील. मात्र जी गोलंदाजी खऱ्या अर्थाने आतिशने दाखवली आहे, 2 चेंडूवरती 1 गोलंदाज बाद केला, 1च धाव दिलेली आहे. सुरुवात तर चांगली झाली तिसऱ्या षटकामध्ये. प्रत्येक षटकामध्ये नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल, कारण 5 षटकं आहेत, 5 गोलंदाज वापरले जातील या स्पर्धेच्या नियमानुसार. आणि तिथून मात्र या गोलंदाजांना एक नवीन गोलंदाजांना वापर इथे मात्र करावा लागणार आहे. एक नवीन गोलंदाजाला एक वेगळी संधीसुद्धा मिळणार आहे. ऋतिक पाटील पाहूया कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी रोहिंजन टीमसाठी करतोय. पहिलाच बॉल टोलवलाय, आले आले ओळख पटवून दिले ऋतिक पाटीलने. स्टँड अँड डिस्पॅच केलाय, बॉलला पाठवलाय सीमा पार, षटकार. थँक्यू उडेजे. आम्ही अगोदर उल्लेख केले आता का ऋतिक पाटीलची बॅट यावर्षी भरपूरचा मैदानावरती तलपलेली आहे आणि तोच फलंदाज इथे मात्र आपली ओळख पटवून देत असताना आल्या आल्या मात्र षटकाराने वैयक्तिक खातं कोडलं, संघाचं धावफलक नेऊन ठेवलंय, ते मात्र तब्बल 23 धावसंख्येवरती. पहा, आतिशने सुद्धा जाणले की हा फलंदाज खूप चांगला आहे, याला मात्र एक वेगळा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला गेला. तुला स्लोअर फेकला, तो मात्र हाफ ट्रॅकर ठरला आणि त्या बॉलला मात्र अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने पटकावून लागत असताना एक चांगला स्ट्रोक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 23 धावा झालेल्या आहेत. अजूनही या ठिकाणी आपण पाहतोय काही चेंडू शिल्लक असताना इथून मात्र त्याला नवीन बॉलने खेळ सुरू करायचा आहे, कारण बाजूला डेव्हलपमेंट चालू आहे. पूर्ण डेव्हलपमेंट आपल्या आजूबाजूला पाहायला मिळते आणि मैदानाच्या अगदी बाजूलाच डेव्हलपमेंट चालू असल्या कारणाने थोडासा ओला झाल्या बॉल आणि त्या बॉल नवीन बॉलचा वापर. पुन्हा एकदा आतिश, अजून एक चांगला फटका आहे, उंची जास्त गाठली, आता लांबी कमी आहे, खाली शतरक्षक आहे, नो डाऊट. मोठी विकेट मिळाली आतिशला, फलंदाज होईल बाद. रोहन पाटील आता पाहायला मिळू शकेल. ऋतिकने मात्र सुरुवात चांगली केली होती, थोडं थांबणं गरजेचं होतं.
मात्र या ठिकाणी लालच दाखवली खऱ्या अर्थाने मी म्हणे आतिशने. तेवढाच ताकदीचा आहे आणि तेवढाच हुशारीने गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, कारण सातत्याने कित्येक वर्ष आज प्रतिनिधित्व करत असताना हे खेळाडू एकमेकांसमोर बऱ्याच वेळेला आले असतील, मात्र या वेळेला मात्र जे जाळं आखलं होतं खऱ्या अर्थाने ऋतिकसाठी आणि ऋतिकची मोठी विकेट आतिशने मात्र या ठिकाणी पटकावलेली आहे. धावसंख्या 23 वरती आहे, 4 बॉल समाप्त आहेत. अजून 2 बॉलवरती रोहन कशा प्रकारचा खेळ करेल ते येणाऱ्या कालामध्ये आपल्याला समजेलच. मात्र तिसऱ्या षटकामधले अजून 2 चेंडू शिल्लक आहे, सफलता मिळाली आहे आतिश मात्रेला. पुढचा बॉल डिलिव्हर केला जाईल पेटाली एंडकडून. पुढचा बॉल अतिशय आहे बॅट कट या ठिकाणी जरूर या ठिकाणी लेट कटचा हा बॉल होता. त्याच दरम्यान मात्र पहिलीच धाव घेण्यासाठी रोहन धावला होता, थोडासा लेट या ठिकाणी उशिराने या ठिकाणी धाव घेतली. विपुल मात्र लगेचच पोहोचला होता पॉपिंग क्रीजमध्ये. इथून मात्र एक धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. 24 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम चेंडू जरूर शिल्लक असणार आहे. आतिश टू विपुल. बऱ्याच वेळ विपुल आपल्याला मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळाला आहे, मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जात होता विपुलच्या बॅटमधून. इथे मात्र फटका कन्वर्ट झाला नाही. अजूनही डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली आहे. विपुलने आतापर्यंत 4 बॉलवरती 3 धावा केल्यात. सांघिक धावफलक आपण पाहिला तर 3 षटकांच्या अंतिम 2 गडी बाद 24 धावा जोडल्या गेलेल्या आहेत रोहिंदन बॅटिंग करत असताना. थँक्यू DJ अविनाश. अधिक आपण पाहिलं तर बॉर्डरवरती लढणाऱ्या शहीदांसाठी हे समर्पित संगीत होतं. खूप चांगलं संगीत आहे, असं वाटतं की ऐकत राहावं असं संगीत आहे आपल्याला ऐकायला मिळालं. आज प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून ही स्पर्धा सुरू झाली आणि तेच संगीत सातत्याने इथे वाजवलं जात आहे. जरूर ऑनलाईन प्रेक्षक या संगीताचा आनंद घेत नसतील, मात्र उपस्थित प्रेक्षकांना एक वेगळा आनंद या संगीताच्या माध्यमातून देताना आपले DJ अविनाश ऐकायला पाहायला मिळत आहेत. नवीन षटक नवीन गोलंदाज केतन मेहर, जुना जाणता खेळाडू. आज आपण पाहिलं तर कित्येक वर्ष हा संघ पुनर्बांधणी करत असताना केतनचा खूप मोठा मोलाचा वाटा या संघामध्ये आहे. पुढचा बॉल रोहनसाठी या ठिकाणी चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय जरूर, मात्र विसावला. इथे मात्र शतरक्षक होते कुणाल तारेकर. रोहनला बाद व्हावं लागेल, कारण काही त्या कमिटमेंट चांगली आहे कुणालची. फलंदाज बाद. आपण फलंदाज पाहिले ना तर सर्वच सर्व म्हणजे 4 फलंदाज ज्याचे आर नावाचे, राज असेल, ऋतिक असेल, रोहन असेल, रुपेश असेल. राजासारखं राज पण या ठिकाणी दाखवेल का राज? मोठी जबाबदारी त्याच्यावरती आहे. विपुल बराच वेळ मैदानावरती आहे, मात्र स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे अजूनपर्यंत. वेट अँड वॉचचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाले. मात्र धावफलकावर जावा 24 तिमी ठेवण्यात आलेले आहेत, कारण 4थ्या षटकामध्ये 1 चेंडू झालेला आहे. पहिल्याच बॉलवरती रोहनची विकेट पडली आणि त्यानंतर दबावामध्ये या 2 यंगस्टरना मात्र आता इनिंग साकारायची आहे रोहिंजन टीमसाठी. त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहूया कशा प्रकारचे स्ट्रोक कन्वर्ट करण्यात येत आहेत. मात्र गोलंदाजीच्या आधारे केतनला मिळाली सफलता. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक रडारमध्ये आला केली जात होती. राजच्या बॅटमधून आला षटकार. पहा या ठिकाणी षटकाराने खातं खोलत असताना राज धावसंख्या नेवून ठेवले 30 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. ऋतिकने ज्या पद्धतीचा फटका कन्वर्ट केला होता ऑन साईडला, इथे मात्र स्टेट डावचा फटका पाहायला मिळाला. अगदी बॉलरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं सीमा पार षटकाराच्या दिशेने आणि धावफलक नेमून ठेवला 30 या धावसंख्येवरती. आता विचार करायला भाग पडलं खरं तर केतन आणि पूर्ण संघाला की राजच्या फलंदाजीचं या ठिकाणी आपण योगदान पाहिलं तर त्याने सुरुवात केली षटकाराने प्रेशर आणले खऱ्या अर्थाने केतन मेहरवरती.
आणि थोडीशी फिल्डिंगमध्ये सजावट करत असताना इथून मात्र आपण पाहतोय थोडासा वेळ जरूर घेतला जातोय. 30 धावा 24 होत्या षटकाराला. तीसच झालेल्या 24 होत्या ना धावा. ऑन स्क्रीन आपण पाहू शकताय लाईव्ह मध्ये ही 30. लास्ट बॉल डॉट जरूर आहे मात्र तरी सुद्धा त्याच्या अगोदर सिंगल आली होती. 23 मध्ये एक सिंगल आली होती. 24 बराच वेळेला मी 24 धावा बोलतोय. 30 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 चेंडू समाप्त झालेले आहेत. पहिली वर सफलता, दुसरं नंतर षटकार आणि यानंतर पूर्ण या गोलंदाजी फलंदाजी मधला संघर्षामध्ये कोणाचा विजय होणार हा आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट केलाय डीप मध्ये कुणाल तारेकर चेंडूवरती आला. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी घातक ठरलाय. विपुलने का कॉल दिला? राजची तयारी नव्हती तिथे. राज खूप उशिराने पोहोचला होता आणि राजची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. हा खूप मोठा धक्का आहे रोहिंदन टीमला मात्र. दुसरी धाव घेत असताना हा चुकीचा कॉल दिला. खरं तर कम्युनिकेशन असणं खूप महत्त्वाचं असणार आहे आणि ते दाखवत असताना इथून मात्र विपुलने कॉल दिला जरूर. विपुल मात्र नॉनस्ट्राईक एन करून धावला होता. त्यानंतर तो जलद गतीने धावला आणि सौरभ मात्र मैदानामध्ये दाखल झालेला आहे. पण ऋतिक आणि राजची विकेट खूप महत्त्वपूर्ण होती. दोघांनी सुद्धा षटकाराने सुरुवात केली आणि लगेचच पुढच्या बॉलवरती ती विकेट मिळवली आहे. इथून मात्र या ठिकाणी आपण कौतुक करणं गरजेचं आहे. ते मात्र कुणाल तारेकरचं काय चेंडूफेकी केली. अगदी वेगाने चेंडूवरती आला. तो मात्र डीप मिड विकेटला आहे आणि आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगला तो आला धावत धावत आणि लगेचच चेंडूफेकी केली आणि अचूक टप्प्याने मात्र कलेक्टिंग सुद्धा चांगलं केलं यष्टीरक्षकानं आणि तिथून मात्र विकेट संपन्न होत असताना आतापर्यंत विकेट गेलेल्या आहेत 3 धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 4 विकेट गेलेत 31 धावा. पुढचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठं होणार? कुणाल तारेकर सज्ज आहे कलेक्टिंगला. अजून एक झेल टिपला जातोय तो मात्र कुणाल तारेकरच्या माध्यमातून. सौरभ पाटील बाद. थँक्यू डीजे. हा तुमची गेम प्लॅनिंग काय आहे ही मैदानामध्ये या ठिकाणी दाखल होताना आपल्याला जाहीर करायची असते. कारण आपण घरात आपण पाहिलं ना तर एक चांगली पार्टनरशिपची गरज होती. मात्र कालांतराने विपुल एका बाजूने नॉनस्ट्राईक गेनला आहे. एक मागून एक विकेट पडता आहे. ती कुठेतरी स्ट्रॅटेजी थोडीशी चुकीची आहे मी म्हणेन. ज्या प्रकारची स्ट्रॅटेजी पारगाव टीम संघ मैदानामध्ये उतरला नाही त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. कारण जिथे षटकार आला तिथे त्यांनी थोडासा वेट केलं आणि त्यानंतर लगेचच मात्र रनआउटच्या स्वरूपात इथून मात्र विकेट संपन्न केले. इथे मात्र मोहात पाडलं करत सौरभ पाटीलला एक ओव्हरपिच बॉल दिला. त्या बॉलवरती सुद्धा मोठा फटका कन्व्हर्ट करता आला नाही आणि लगेचच मात्र कुणाल तारेकरनं झेल टिपला. कुणाल तारेकरनं 2 झेल टिपलेत. रनआउटच्या स्वरूपात सुद्धा त्याचं खूप मोठं योगदान आहे. मात्र या ठिकाणी फिल्डिंग करत असताना ही कामगिरी साधत असताना पारगाव टीमचं या ठिकाणी खरं तर या ठिकाणी फिल्डिंग क्षेत्ररक्षण खूप या ठिकाणी आपल्याला चांगलं पाहायला मिळते. संकेत पाटील पाहायला मिळू शकेल. अगदी 7व्या क्रमांकाचा हा फलंदाज आहे. आता मात्र पार्टनरशिप नाही तर आता धावा करणं गरजेचं आहे. कारण धावफलक रोखला तो मात्र 31 धावसंख्येवरती. अजून एक षटक बाकी जरूर आहे. मात्र या षटकामधले काही चेंडू शिल्लक असताना हा फटका चांगला आहे. मात्र अलॉंग द कार्पेट कोणत्याही प्रकारचा धोका नाही. धाव तर पूर्ण झाली आहे. फेकी सुद्धा सुंदर आलेली आहे. दुसरीचा प्रयत्न गेलाय. काय गरज होती का विपुलला? विपुलने मात्र अशाच प्रकारचा कॉल राजला सुद्धा दिला आणि स्वतःची विकेट सुद्धा सॅक्रिफाईस केली. थांबणं गरजेचं होतं. एक षटक अजूनही बाकी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट जिथे जात आहे तिथे मात्र ही विकेट नाहक या ठिकाणी विपुलने फेकली आहे. अजून एक गडी बाद होईल. क्रमांक आपला असेल तो मात्र विकेट किती बाद झाला? 7 का 6 विकेट आपल्याला गमावं लागल्यात आणि त्याही आपण धावफलकावर धाव थँक्यू डीजे. मिलिंद उलवेकर पहा अगदी
अंतिम सत्रामध्ये आपण पहिल्यांदा शेवटच्या षटकामध्ये त्याला इथे संधी मिळालेली आहे. बऱ्याच वर्षापासून टीममध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळाला आहे. आज जबाबदारीपूर्ण या ठिकाणी खेळ करावा लागणार आहे. तर आपण पहिल्यांदा सुरुवातीपासूनच आपण पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या, त्यानंतर मात्र कमबॅक पारगाव टीमने केलं आणि पारगाव टीमचं वैशिष्ट्य राहिले शेवटचा बॉल शिल्लक असताना मिलिंद उलवेकर आलेला आहे. मात्र अजूनही आपण या स्कोअर कार्डवरती जास्तीत जास्त धावा लावू शकतो हा कॉन्फिडन्स मात्र मिलिंद उलवेकर आणि संकेतच्या माध्यमातून रोहिंजन टीमला जरूर असणार आहे. मात्र धावफलकावर धावा रोखल्यात त्या मात्र 32 धावा. पुढचा बॉल असेल केतनचा बॉल चांगला डिलिव्हर झाला. लावडली थोडंसं अपिली पाहायला मिळालं. आता त्याच दरम्यान मात्र लेग बॅकच्या स्वरूपात ही धाव जोडली जाते. धावसंख्येमध्ये 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 5 गडी बाद धावसंख्या आपण 6 गडी बाद धावसंख्या पाहायला मिळू शकेल. ती मात्र 33 धावा. ECC रोंजन टीम बॅटिंग करत असताना आता मात्र या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये एक सेफ टार्गेट इथून सेट करावं लागेल टीमला, कारण पारगावसारखी बलाढ्य टीम त्यांच्या समोर असणार आहे. त्यांच्याकडे खूप मोठा फलंदाजीचा तापा आहे. अगदी बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे. जी काही गोलंदाजी खऱ्या अर्थाने दाखवली आहे त्या गोलंदाजीमध्ये कौतुक करावं लागतं. ते मात्र दुसऱ्या षटकामध्ये प्रफुल्लने टाकलं 4 धावांचं षटक आणि त्यानंतर आर्टिस्टने टाकलेलं इथे मात्र 8 धावांचं षटक आणि त्या षटकामध्ये 2 गडी बाद झाले होते. ही मात्र चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. आणि त्यानंतर केतनने सुद्धा एक चांगला अनुभवाचा फायदा या ठिकाणी दाखवत असताना या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 रनआउटच्या स्वरूपात विकेट जास्तीचे आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 विकेटसुद्धा मिळवलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीचे षटक हाताळत असताना एक प्रेशर मात्र रोहिंजन टीमवर क्रिएट केलेलं आहे. या प्रेशरमधून बाहेर पडायचं असेल तर किमान या ठिकाणी 15 ते 20 धावांचे षटक रोहिंजन टीमसाठी आवश्यक असणार आहे. मात्र जिथून पुढे पारगाव टीमसुद्धा एक वेगळ्या स्ट्रॅटर्जीने उतरली आहे. त्यांनी चेंडू सोपवला तो मात्र नीरज तारेकरच्या हातामध्ये. त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे हे जाणून असणार आहे आणि त्याच्याकडे या ठिकाणी कमी धावसंख्येचं षटक फेकण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच तर शेवटचं स्लॉगवरचं षटक त्याच्या हातामध्ये सोपवण्यात आलेलं आहे. मिलिंद पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेलेला असणार आहे. अगदी सजावट फिल्डिंगची केली जाते. बाउंड्री लगत जे क्षेत्ररक्षक आहे तिथून मात्र नक्कीच प्रत्येक क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी हुशारी मात्र या ठिकाणी अगदी आपण पाहिला तर एसटी रक्षक वेळोवेळी इशारा करत आहे की आपण या ठिकाणी नक्कीच स्टार्टअप घ्या, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करा. आणि तेच क्षेत्ररक्षण दाखवत असताना पारगाव टीमने मात्र रोखलंय ते मात्र 30 धावांवरती. पुढचा बॉल ऑफड्राईव्ह करायचा होता. चेंडू मात्र थोडासा बॉडीपासून दूरवर फेकला आणि त्याच दरम्यान मात्र वाईटचा इशारा पंचांचा आलाय. इथे मात्र नीरजचा पहिलाच बॉल वाईट आला. धावसंख्या 1ने वाढत धावसंख्या 34. 6 गडी बाद 34 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये खऱ्या अर्थाने पाहायला मिळाले ते मात्र रनआउटच्या स्वरूपात जवळजवळ 3 विकेट बाद झालेले आहेत रोहिंजन टीमचे. आणि कॅचच्या स्वरूपात पाहिलं तर कुणाल तारेकरने 2 झेल पकडलेले आहेत. अशा प्रकारचे यात्रेने क्षेत्ररक्षण दाखवले पारगाव टीमने. पुढचा बॉल नीरजचा हा बॉल बॅटचा या ठिकाणी नीरज आणि अजून एक फलंदाज पहा 7वा गडी बाद झालाय. दबावामध्ये फलंदाजी करत असताना अशा प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे ती मात्र रोहिंजन टीमकडून. थँक्यू डीजे. सुजित पाटील गेलेल्या मैदानामध्ये अंतिम 5 बॉल असणार आहेत. मात्र मिलिंद उलवेकरने किल्ला लावायची गरज होती मात्र ते काही करू शकले नाहीत. मात्र या 2 फलंदाजावर एक वेगळी मदार असणार आहे, वेगळी जबाबदारी. 5 बॉलवरती किमान या ठिकाणी 10-15 धावा आपल्याला कराव्या लागतील. ही मानसिकता मात्र रोहिंजन टीमची असेल. तर दुसऱ्या बाजूने नीरज मात्र अचूक टप्प्याने गोलंदाजीने मात्र वेळोवेळी चांगली गोलंदाजी दाखवली त्यांनी आणि तीच परिस्थिती पारगाव टीमकडून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाज मात्र अगदी शिस्तबद्ध गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवत असताना या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने वर्चस्व राखताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. अंतिम 5 बॉल जरूर शिल्लक आहेत. सुजित आणि संकेत मैदानामध्ये आहेत. त्याच दरम्यान नीरज पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज असणार आहे. 5 बॉल शिल्लक आहेत मॅचमधले. 34 धावा धावफलकावरती आहेत. या बॉलवरती हेलिकॉप्टर उडा चालवून द कार्पेट बॉल गेलाय कव्हर क्षेत्रामध्ये. तिथून मात्र दुसरीचा प्रयत्न होतोय की काय मात्र आता कॉल दिला नाही. भूषणने चेंडू अडवला आणि फेकला सुद्धा एसटी रक्षकाकडे. तिथून मात्र धाडस केलं जात नाही फलंदाजांकडून. एकाच धाब्यावर रोखलं. धावसंख्या 1ने पुढे सरकेल 35 धावा धावफलकावरती. पहिल्या मॅचमध्ये 62 धावांचा आपण धावफलक पाहिला होता. या मॅचमध्ये कुठेतरी सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर खऱ्या अर्थाने आपण पाहिला तर बॅटिंग लाईनअप थोडीशी या ठिकाणी आपण पाहिली तर खराब आपल्याला पाहायला मिळाली रोहिंजन टीमकडून आणि त्यानंतर ही टीम सावरू शकली नाही. 35 धावा. पुढचा बॉल ऑन साईडला जरूर खेळला. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावत वेगाने आला. दुसरीचा कॉल दिला जरूर आणि इथून पुढे 2 धावा होऊ शकतील का? येस, 2 रन कंप्लीट.
2 धाबा पूर्ण झाल्या बऱ्याच वेळानंतर. या सत्रामध्ये आपण पाहिलेलं तर सिंगल धाबा आणि षटकार चौकार पाहिलेत. मात्र दुहेरी धावसंख्या घेत असताना कुठेतरी आपल्याला कम्युनिकेशन कॉम्बिनेशन थोडंसं खराब पाहायला मिळालं होतं. या वेळेला मात्र या शेवटच्या ओव्हरमध्ये 2 धाबा जरूर आल्या. धावसफलकावर धावा लागते त्या मात्र 7 गडी बाद 37 धाबा. गोलंदाजांना संघर्ष करण्यासाठी उपयुक्त धावसंख्या करण्याची आवश्यकता रोहित टीमला आहे आणि तिथून पुढे स्ट्रायकिंग एलला आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल संकेत पाटील. पुढचा बॉल चांगला बॉल फेकला. आपण पहिल्यांदा अगदी बुंदा बॉल ज्याला म्हटलं जातं ब्लॉकॉल बॉल तो फेकला होता नीरज तारेकरने. शेवटचं षटक का दिलं त्याच्या हातामध्ये? स्लॉगर षटक आहे. 5 षटकं 5 गोलंदाज वापरले जात आहेत. असं वाटलं होतं एखादा गोलंदाज तरी खराब गोलंदाजी करू शकेल आणि चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल. मात्र नीरजला राखून ठेवलं तर शेवटच्या षटकामध्ये आणि तोही चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा ओव्हरपिच बॉल होता. ऑन साईडला स्कूप करण्याचा प्रयत्न केला. दुसरीचा कॉल तरी आलेला आहे. मात्र दुसरी धाव इथं थंबल झालं आणि त्या दरम्यान 2 धाबा सहजपणे पूर्ण झाल्या धावफलकावरती. 39 धावसंख्या झालेली आहे. शेवटचे लास्ट बॉल शिल्लक असणार आहे. 40चा आकडा पार करण्यासाठी 1 धाबेसंख्येची आवश्यकता आहे. 45 करायचे असतील षटकार ठोकावा लागेल. 43 करायचे असतील तर मात्र चौकार ठोकावा लागेल. धाबा किती येतील कितीचं टार्गेट सेट केलं जाऊ शकेल. तिथून मात्र पुन्हा एकदा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. संकेत या ठिकाणी स्ट्रायकिंग याला शेवटचा बॉल खेळण्यासाठी. नीरज तारखेच्या षटकामध्ये आपण विचार केला तर 5 बॉलवरती फक्त 6 धाबा आले आहेत. स्लॉगर षटकामध्ये जास्तीचे धाबा येणं गरजेचं होतं. तसं काही घडलं नाही मैदानामध्ये आणि मात्र इथून 6 धाबा येत असताना पाहायला मिळालं 5 बॉलवरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती नीरज समोर असणार आहे. संकेत किती धावसंख्येचा फटका येईल तो फटका आलाय. इथे मात्र अडवण्याची क्षमता नसणार आहे कारण बॉल गेला सीमा पार. आलाय षटकार आणि स्कोर कार्ड नेऊन ठेवलाय तो संकेत पाटील आहे 45 धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. तर टॉससाठी आपण विजेत्यांमध्ये टॉस करणार आहोत. परंतु आता पहिली इनिंग झाली. उसाटणे संघ या ठिकाणी जरूर आहे. लगेच आपण सन्मान करणार आहोत. आमचे शाहबाज पटेल या ठिकाणी आहेत. त्यांचा शुभ सन्मान होईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर विनंती असेल शाहबाज पटेल यांना की या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आमचे विशालदादा खेणे यांच्या शुभ हस्ते आपला हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. शॉल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट एक सुंदर असं घड्याळ देऊन त्यांचा हा शुभ सन्मान करण्यात येत आहे. या ठिकाणी उपस्थित सन्मान्य आमचे कैलाश मोकाशी, कृष्णाजी यंदारकर, गिरीश यंदारकर या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो या आपण लगेच आपला शुभ सन्मान करण्यात येईल. तसेच आमचे रवी मडवी आहेत. रवींद्र मडवी यांच्या हस्तेच आपण हा शुभ सन्मान करणार आहोत. तर आमचे मोकाशी पाड्याचे कैलाश मोकाशी, कृष्णाजी यंदारकर, गिरीश यंदारकर या तिन्ही मान्यवरांचा हा शुभ सन्मान. आमचे रवींद्र मडवी तर्जुमजकूर भोईर पाड्याचे आपण पाहतो त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या ठिकाणी उपस्थित बिलपाड्याचे आमचे सन्माननीय समाधानजी म्हात्रे, पारगावचे प्रतीकजी तारेकर या मान्यवरांना विनंती करतो या आपण. तसेच सूरज म्हात्रे, मिलिंद म्हात्रे पारगावचे, सूरज म्हात्रे बेलपाडा आणि मिलिंद म्हात्रे पारगावचे या ठिकाणी उपस्थित आहेत. या मान्यवरांना विनंती आहे या आपण आपला शुभ सन्मान या ठिकाणी जरूर करण्यात येईल. या स्पर्धेसाठी महत्त्वाचे योगदान त्यांचं देखील आहे. महत्त्वाचा अवधी, महत्त्वाचा वेळ त्यांनी दिला आणि आपली उपस्थिती त्यांनी दर्शवली. आमचे प्रतीक तारेकर असतील, समाधान म्हात्रे असतील, त्यानंतर सूरज म्हात्रे, त्यानंतर आपण पाहतोय आमचे मिलिंद म्हात्रे यांना.
हॅलो. आलेल्या सर्व मान्यवरांचं आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. स्वर्गीय त्र्यंबक केणी स्मृती चषक 2025 हे भव्य दिव्य असं पर्व आपण अनुभवता. रजनी क्रिकेटचं हे पहिलं पर्व आहे, कारण की टीम पेठारीच्या वतीनं सातत्यानं स्पर्धा ऑर्गनाईज केल्या जातात, परंतु प्रथमतः प्रकाश झोतातील ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस आपण पाहतोय. रोहिंदनगावचे दरम्यान चंद्रकांतजी पाटील यांचं शुभ आगमन झाले. आमचे चंद्रकांत बुवा पाटील, विनंती आहे या पण मंचावरती. आपला संघ खेळतोय, आपले सुपुत्र इलेक्शन मध्ये आहेत, आम्हाला बरं नाही वाटत. विनंती असेल त्यांच्या समवेत आमचे दर्दी चाहते या मामा आपण देखील. विनंती असेल आमचे प्रतिष्ठित नागरिक रोहिंदनगावचे ते देखील असतील, त्यांना देखील विनंती या आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तो चलिए बात करेंगे यहाँ से खास जो ऑब्जेक्शन था यहाँ से पारगांव टीम की तरफ से. तसेच आमचे निकेश दादा घरत पापडीचा पाड्याचे यांचं देखील शुभ आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. यस ओरटू बाबूशा आणि मदन पाटील रोहिंदनगावचे हे देखील आहेत, त्यांना देखील विनंती आपण देखील या. 2 रनों की जो पेनल्टी है वो निश्चित रूप से यहाँ पर काउंटिंग किया जा चुका है, प्लस हो चुका है. यहाँ पर रन में देखिए बात करेंगे 2 रन निकाल चुके हैं. स्कोरर ऊपर के बाद भी लेते तो बेहतर होता, कोई बात नहीं चलेगा. हाँ चलिए अंपायर. ओके ओके. तो चलिए चलेंगे मैच की तरफ. खास करके मिलिन लोकर देखिए कंपलसरी देखिए ट्रैक टी शर्ट जो सेम आपका होना चाहिए, और उसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ पर सेकंड मुकाबला यहाँ से अपील तेज देखिए, बहुत तेज बहुत तेज बहुत तेज है. और प्रवीण पवार सर देखिए बात करेंगे, शायद मुझे लग रहा है जो गेंद यहाँ पर स्लाइस कर भी बोलेंगे लोग, हेलो भी बोलेंगे, और एक बार आप सफल हो जाओ इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे. तो ये जो 46 के टारगेट है ना, एक बार आप बचा लीजिए, आपको लोग फॉलो करना शुरू कर देंगे. ऐसे ये टीम तो बेहतर है भाई इस सीजन में, अच्छे टॉच में, लेकिन मुझे नहीं लगता है कि इतना आसान रहेगा. संघर्ष करना पड़ेगा आपको. सामने जो टीम है ना वो इतनी आसानी से हार नहीं मानेगी, उनके पास भी बहुत अच्छी गेम वो चेहरे पर लगी है. अगर अंपायर थोड़ा सा देख लीजिए, खिलाड़ी अगर ज़्यादा कुछ तकलीफ में. चलिए पानी कुणाल पानी लेकर जाइए, चलिए ठंड पानी तो लेकर जाइए. लगाए गेंद थोड़ा टेनिस गेंद देखिए, वेट उसका रहता है. चलिए चलिए यहाँ पर पानी 12 खिलाड़ी कॉमन्स मधुकर के साहब आप भी लेकर जा सकते हो. यहाँ से थोड़ा रिलैक्स रिलैक्स सुना, रिलैक्स करिए, कोई बात नहीं. अगर ठीक ठाक दिख रहा है तो फिर लीजिए, नहीं तो थोड़ा रिलैक्स लीजिए, क्योंकि खास करके देखिए बात करेंगे गर्दन के ऊपर लगा है, नाजुक जगह में, इसलिए कंपलसरी देखिए बाइक में हम जब रहते हैं हेलमेट पहना जाता है, और यहाँ तक क्रिकेट में भी रहते हैं हेलमेट. ये टेनिस गेंद देखिए उतना दर्द नहीं देता है, लेकिन कभी कभी नाजुक जगह में कहीं नस में लग जाता है, कहीं आंखों के नीचे लग जाता है, कहीं नाक में लगता है, तो थोड़ा तकलीफ देता है. यहाँ से नहीं कुणाल सर मुझे लगता है खुद को फिट महसूस कर रहे हैं. रिप्ले में देखेंगे किस तरह से गेंद उनके चेहरे पर लगा, निश्चित रूप से
हाँ तो चलिए बात करेंगे, जैकेट निकालिए भाई। तो चलिए आयोजन करता हूँ, देखिए क्या यहाँ पर निर्णय यहाँ पर लेना है। नहीं आयोजन करता हूँ, बता रहे हैं, देखिए उनका टी शर्ट था अंदर, अगर ना होता तो शायद है। चलिए आयोजन करता हूँ, बोल रहे हैं मैच आगे बढ़ाए यहाँ पर से। सचिन कड़ू देखिए मैच आगे बढ़ाए, आयोजन करता हूँ, बता रहे हैं यहाँ से, देखिए टी शर्ट खिलाड़ी की थी एम। और चलिए आयोजन करता हूँ, देखिए क्या है, हम अभी शांत रहते हैं। तो चलिए यहाँ पर रंजन टीम फील्डिंग लगाई, यहाँ पर से आयोजन करता हूँ, देखिए वही निर्णय थी यहाँ पर से। मैच ऑन रखिए यहाँ पर से। तो चलिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 2 रन देखिए अभी तक आया है, और उसके बाद 2 डॉट गेंद निकला यहाँ से, बहुत बढ़िया, देखिए अभी भी अच्छा स्थिति में है, 46 का टारगेट से। और गेंदबाजी लाइनअप भी देखिए बात करेंगे, ऐसे रंजन टीम का बड़ा अच्छा है। साहिल स्वागत है आपका भी यहाँ पर। हमारे कन्हैया सेठ देखिए बात करेंगे, पुरुष को टेस्ट टीम के, एक अच्छी टूर्नामेंट जिनकी तरफ से रहता है हमेशा। चलिए मैच अंपायर 2 रन बनाए हैं, 3 गेंद हुआ है, जिसमें देखिए यहाँ पर 46 का टारगेट से। नहीं पेनल्टी नहीं आई, जो बता रही यहाँ से परगांव टीम है। ओ बहुत बढ़िया, देखिए तेज तरार यहाँ से गति था यहाँ पर से, बहुत बढ़िया संकेत के देखिए यहाँ से बात करेंगे, लेन भी देखिए। ओ बाहुबली फंस गए भाई यहाँ से। प्रफुल्ल मोकाल देखिए बात करेंगे, यहाँ पर सलामी बल्लेबाज में आए थे, अब गेम में देखिए धीरे धीरे वापस आते हुए। तभी तो पिछले देखिए 4 महीना उनके साथ हमने कंपनी में देखिए जॉब निफ्ट कॉलेज हॉस्टल, जहाँ पर 800 स्टूडेंट्स हैं। संजय शिल्के सर देखिए बात करेंगे, पूरे हेड ऑफिसर ये। सुपर 8 में देखिए 2 टीम आ जाएंगे। थोड़ा सा देखिए पहला मैच से थोड़ा सा तू में, और ये चलिए रनआउट का मौका, गलती देखिए यहां से कर दिया भाई, अंपायर की उंगली भी उठ गई, दूर रह गए यहां से, देखिए गलत कॉल था यहां से। और कुणाल तारेकर देखिए बात करेंगे, इनफॉर्म खिलाड़ी, लेकिन कहते हैं ना वक्त अगर पूरा हो तो फिर गेंद कहीं से भी जा सकता है। कितना बढ़िया देखिए यहां से गेंद को थ्रो पकड़ने के साथ रिलीज किया यहां से। 46 का टारगेट है, अब तो मैं लगूंगा ये 50-55 आपको लगेगा। ओवर क्या कंप्लीट हुआ है, ओवर कंप्लीट है तो फिर 2 रनों की जो पेनल्टी है वो प्लस हो जाएगा यहां से, और कुल टोटल देखिए जाकर पहुंच गया 5 रन। डबल पे आउट थे अंपायर, तो 1 रन यहां से आएगा, और कुल मिलाकर 6 रन तक देखिए पहुंचता हुआ। चलिए डीजे की तरफ चलते हैं, यहाँ पर जहां पर पहला ओवर खेल कंप्लीट हुआ है, पेनल्टी को पकड़कर देखिए 6 रन हुआ है, 4 रन आया, 2 रन ऐड किया गया यहाँ पर प्लस किया गया, और 6 रन अभी भी देखिए 40 की जरूरत है, और 24 गेंद शेष है।
हाँ तो चलिए बात करेंगे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साह ने टीम के कप्तान तैयार रही हैं और मुझे लगता है यहाँ पर जगदम्ब वाकलन टीम में देखिए आ चुके हैं जिनका मुकाबला देखिए बात करेंगे धानसर के साथ रहेगा। और धानसर टीम देखिए ये मैदान से पिछली टूर्नामेंट में ट्रॉफी लेकर गए हैं, फिर से एक बार मन बढ़ा कराएंगे। लेकिन सामने देखिए जगदम्ब वाकलन टीम उतनी अच्छी टीम है और वो तीसरा मैच रहेगा जहाँ पर लॉर्ड्स के हिसाब से। लेकिन उससे पहले देखिए सेकेंड राउंड का एक मैच क्लियर किया जाएगा, सुपर 8 में एक टीम जाएगी और उसके बाद वापस आपको जो 3 मैच रहेगा। और बहुत बढ़िया गेंद देखिए तेज तरार से सर्वेश उल्ले करवाई यहां से, जहां पर किरोली नाइट देखिए उस्मान पटेल जैसे नामकन खिलाड़ी को चारों खाना जीत किया था। यहां पर बहुत बढ़िया देखिए मैडन ओवर डालने का रिकॉर्ड विकेट चटकाने वाले एक दमदार आयोजक देखिए बात करेंगे इसी छत्रपति ट्रॉफी जहाँ हुआ करता था टोलना के मैदान के ऊपर विजय से डुलेकर सब एक राजनीति की दुनिया के देखिए बात करेंगे तोहफा। अगर मैच को देख रहे हैं तो ऑनलाइन घर पे तो स्वागत है दादा, वेलकम। अगर आए हैं तो उनसे गुजारिश करना चाहेंगे तस्वीर रखिए। बहुत बढ़िया देखिए मिस फील्डिंग, थोड़ा सा ये काम है ना थोड़ा सा कम करना होगा भाई, जहां एक की जगह दूसरा आता हुआ। यहां से देखिए पहले ही आपने टारगेट छोटा सेट किए हैं तो फिर छोटी छोटी गलती से आपको बचना होगा। यहां से मैं कोई भी चीज को कम नहीं मानता हूं, ये टारगेट को छोटा मत मानिए भाई। 5 रुपया का पेन है ना 5 लाख का चेक काढता है। उमेश केणी आणि सन्माननीय सूरज केणी यांना विनंती असेल की या पण मंचावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। आणि आमचे प्रदीपदादा केणी यांचं शुभ आगमन झालंय, मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। ओवर टू बाबू शाह। बहुत पेशर है दोनों टीम के अंदर। कहते ना हाथ ठंड में काम नहीं देता है और दिमाग का प्रेशर में काम नहीं देता है। और इस वक्त देखिए मैं कहूंगा दोनों टीम के ऊपर प्रेशर है, क्योंकि एक तरफ से देखिए रंजन टीम पहले से प्रेशर में थी, अब प्रेशर बना रही है पारगांव टीम के ऊपर। यानी दोनों टीम कहीं ना कहीं यहाँ पर संघर्ष कर रहे हैं। मैच ऑन है भाई, यहाँ से कोई भी मुकाबला जीत सकता है। अभी की जो हालत बता रही है आगे क्या होगा ये कह नहीं सकते, क्रिकेट है भाई, बदलता है। और बहुत बढ़िया देखिए हल्के हाथों से यहाँ पर केतन मेहर देखिए बात करेंगे ऑल इंडिया 40+, बहुत बढ़िया खेलते हैं। आरपीएल 40+ है और उसके साथ ग्रामीण में भी देखिए यहाँ से बहुत बढ़िया हमने कन्हैया सेट की जिक्र की। निश्चित रूप से टीम के पुरुष को देखिए पारगांव कहाँ है सागर पाटिल देखिए बात करेंगे का पन्नी मजेदार कमेंटेटर साहिल देखिए हमारे करीब यहाँ पर। साहिल आपका स्वागत है। आज मुझे लगता है सुरमा की दुकान बंद करके टीम के साथ जुड़े, लेकिन हर चीजों की देखिए लिमिट है। ओ ये चलिए भाई बात करेंगे लेट कट खेला यहाँ से, सरसों मांगो तो तेल देंगे, विकेट मांगो तो लेट कट खेल देंगे। 4 रन और ये चौका देखिए दबाव को थोड़ा हटाएगा कुछ समय के लिए। से सदगुरु सीमेंट छपरा से देखिए पारगांव टीम है। थोड़ा स्कोरर के पास पैसा जमा है, मैं कभी मेरे पास रखता नहीं हूं और आगे भी रखूंगा। गली से दिल चुराना और गली में रन चुराना। टीम के लिए बहुत अच्छे काम करते हैं। थोड़ी सी इनकी बल्लेबाजी मैं बहुत पसंद करता हूं, लेकिन वक्त के साथ हर चीज बदलता है। अब गेंदबाजी में देखिए जान डाल रहे हैं, 1 रन से आता हुआ और खुश रहेंगे पारगांव टीम यहां से भी। लेकिन मैच अभी भी देखिए ये नहीं कहेंगे कि एसएससी रंजन टीम से निकल रहा है। हाँ थोड़ी जो दबाव बनाए थे ना वो दबाव केतन मेर ने हटाया है और उनका साथ देखिए साझेदारी निभा रहे हैं। भूषण देखिए बात करेंगे हमारे कन्हैया सेठ देखिए जिनकी जिक्र करते हैं उनके सुपुत्र। ये चलिए हवा में खेलने क्या फील्डर चाहेंगे यहां से। वो एफर्ट अच्छा था, संकेत ने कोशिश अच्छा किया था भाई, रिस्क लिया था। मुझे लगता है थोड़ा सा लेट उनका कोशिश रहा। अगर पहले से तैयार में रहते थे ना, जाए या ना जाए ये सोच में रह गए, कुछ 2-3 सेकंड लिए उसके बाद मन बनाए। अगर पहली सोच में चले जाते, होता है भाई होता है, करो या मरू। और 13 गेंद देखिए 22 की जरूरत है। पास थी यह देखिए केतन मेहर इंतजार भी नहीं किए यहां से और ब्रेक थ्रो दिलाते हुए यहां से यही बात बताया। रुपीज देखिए मजेदार लेजेंड खिलाड़ी हैं और गेम में फिर से वापस लाए। जो केतन मेहर ने 2 चौके से दबाव डाला था, वापस कहूंगा फिर से दबाव पलटा है भाई। खूब मजा आएगा भाई यहां से, क्योंकि ये मैच देखिए कहते हैं ना रास्ता भी जिद्दी है मंजिल भी जिद्दी है। देखते हैं कौन किस पे भारी पड़ेगा, क्योंकि दोनों टीम भी बड़े जिद्दी है भाई। 12 गेंद 22।
दोनों दोनों टीम देखिए बहुत बढ़िया देखिए सुनहरी रातों में देखिए बिल्डिंग दिख रही है निश्चित रूप से। ऐसा दृश्य देखिए अगर ड्रोन कैमरा में देखा जाए तो कभी कभी लगेगा क्या हम लॉर्ड्स के मैदान पर खेल रहे हैं। 12 गेंद 22 की जरूरत है, 22 की जरूरत है। देखिए 12 गेंद जहां पर 24 तक पहुंच गए हैं और उस ने टीम तैयार रही है। उलझन बहुत है, सुलझाऊं कैसे, ये दोनों टीम के लिए बनी है भाई। कभी कभी गेंदबाज सोच रहा होगा उलझन बहुत है, सुलझाऊं कैसे और बैटर को मनाऊं कैसे। भाई बैटर नहीं मानेगा और बैटर भी सोच रहा होगा। भास्कर दादा कहने देखिए 3 छक्के के लिए लगातार देखिए 500 रुपया पर जमा है। कोई भी बैटर्स हमारे आनंद जी तारेगर देखिए बात करेंगे। एक तौफ देखिए रायगढ़ समर्थक एसोसिएशन के बहुत अच्छे मुझे सपोर्ट किए हैं शुरुआत में कमेंट्री में निश्चित रूप से। आनंद दादा लीजिए, सागर देखिए एक फनी कमेंटेटर से 40 प्लस में चाय रहते हैं तो सागर कहेंगे माझा नाव घेतला नहीं। देखिए यहाँ से बात करेंगे बहुत जल्दी। देखिए दिवा पाटिल सब एयरपोर्ट तैयार हो रही है। यहाँ से सांता क्रूज पहुंचे तो 2 घंटा और वहां से उड़ीसा पहुंचे के लिए 2 घंटा। भाई दिवा पाटिल सब की जितनी जल्दी। और मुझे लगता है जब कन्हैया सेट की टूर्नामेंट चल रही थी साहिल वहां पर चेक किया गया था पहला निश्चित रूप से। 12 गेंद 22 की जरूरत है। अब मैच देखिए दिलचस्प बनाए। सेकेंड मुकाबला देखिए यहाँ पर हाई वोल्टेज ड्रामा। थोड़ा सा समय के मामले में आगे चल रहे हैं, थोड़ा सा समय को कॉपरेट कीजिए। यहाँ से गेंदबाज तैयार। यहाँ से विपुल देखिए 5 गेंदबाज का इस्तेमाल होगा और शायद अगर एसीसी रोहिंजन टीम अगर पूरी 5 गेंद नहीं, देखिए विकल्प गेंदबाज रहते हैं। अगर आज टीम में ना रहेंगे तो वो अलग बात हो सकती है, लेकिन आजकल देखिए 5वां 6वां गेंदबाज आपके पास रहते हैं और 5 गेंदबाज कंपलसरी आपको इस्तेमाल करना पड़ रहा है। तो ये टूर्नामेंट खास कुछ अलग है क्योंकि ये आखिरी गेंद तक कुछ कहा नहीं जा सकता है, क्योंकि हम रेगुलर 4 गेंदबाज के साथ खेलते हैं। जब 5वां गेंदबाज किसी टूर्नामेंट में उतारते हैं दबाव रहता है, उसका फायदा जाएगा तो बैटर को जाएगा, लेकिन हीरो बनने का भी एक मौका रहता है। बहुत सारे टूर्नामेंट आज खेलना पड़ता है 5 गेंदबाज के साथ साथ। ड्राइव अच्छा यहाँ से और थ्रो थोड़ा सा कमजोर रहा यहाँ से। सचिन कड़ू देखिए ये ठंडी दिमाग के खिलाड़ी हैं। जब इनकी थोड़ी सी नाराजगी दिख रही है तो फिर अंदाजा लगा सकते कि ये एक रन कितना अहम रहता है। और टेनिस गेंद देखिए हमेशा रुक कर जाता है, लीडर सीजन गेंद तेजी से जाता है। जहां सर्कल के अंदर सीजन गेंद में सिंगल लेना कठिन रहता है, लेकिन टेनिस गेंद में आप ले सकते हो। अब समीकरण की बात करेंगे। 10 गेंद देखिए 19 की जरूरत है। यहां से ना थके हैं पांव अभी, ना हिम्मत हारी है। 2024 तो बेकार गया, अब 2025 की बारी है, क्योंकि कई ऐसे टीम 2024 को कंप्लीट करने के साथ 2025 में जाते हैं कि एक अच्छी शुरुआत मिल जाए। भाई यहाँ पर प्रवीण मोकाल देखिए आर्मी है निश्चित रूप से और उनके बल्ले से आता हुआ 4 रन। वरती आमचे उपस्थित सन्माननीय सचिनजी पाटील उपाध्यक्ष पनवेल तालुका भाजपाचे, तसेच नारायण शेठ म्हात्रे नावडेगावचे यांचं देखील शुभ आगमन आपण पाहिलं आणि मुख्य अतिथी कक्षामध्ये ते विराजित आहेत। मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। त्रिंबक शेट केणी स्मृति चषक 2025 या पर्वामध्ये। और टू बाबूशाह 9 गेंद 15 की जरूरत है। साई में लगातार देखिए ये लाइन बताते आ रहा हूँ, उलझन बहुत है, सुलझाऊं कैसे और ये टारगेट को मैं बचाऊं कैसे। जब छोटा सा टारगेट रहता है ना, दिक्कत यही रहता है, एक भी चौका जाता है ना गेंदबाज को सीधा दबाव आ जाता है। लेकिन मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। ये चलिए भाई यहाँ पर बहुत बढ़िया देखिए, मस्त सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है, हर गेंद में समस्या है। कभी बैटर तो कभी बॉलर, कभी फील्डर तो कभी कभी देखिए 12 खिलाड़ी भी। और 8 गेंद देखिए 15 की जरूरत है। दोनों टीम देखिए हार मानने को तैयार नहीं है। ऊंचाई पर पहुंचने के लिए जमीन में भागना पड़ता है, तो जो बेहतर इस जमीन पर मेहनत कर लेगा। ऊंचाई तक भागने के लिए जमीन में भागना पड़ता है। ये बड़ा हिट, ये मैच को खोल दिया भाई। यहां से 13 का फुल 17 का माला। अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला। देखिए भाई बात करेंगे डैनी बाबा हमारे डीजे, देखिए बोल बाला जिनका
और 7 गेंद देखिए अब 9 की जरूरत है। एक छक्के देखिए मैच को कैसा करीब लेकर आता हुआ। यही तो बात की भाई कि जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है, हर गेंद के ऊपर समस्या है। मनीष पांडे देखिए बात करेंगे जिनकी तरफ से मिलिन उल्लूकर कैच लिए तो 2000 देखिए भाई। और वही देखिए बात करेंगे भास्कर दादा के ने 3 छक्के के लिए 500 है भाई। और इसके बाद देखिए ड्राइव है, 1 रन लेंगे क्या, दूसरे के लिए जाना चाहेंगे। स्नो और थ्रो था भाई, थोड़ा चुकते तो यहाँ से रिस्क भरा था, लेकिन अभी भी देखिए 6 गेंद 8 की जरूरत है। मैच अभी भी देखिए बैलेंस है, कंपलसरी चेसिंग है, कुछ कहा नहीं जा सकता। ये दोस्तों क्रिएट है क्योंकि दोनों टीम की देखिए संघर्ष जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है। लेकिन उससे पहले देखिए उस साइड ने टीम आपको तैयार रहना है। चलिए फील्ड खोला रखिए, थोड़ा चर्चा कर लीजिए कौन सा गेंदबाज को लगाना है, कहाँ फील्डिंग लगाना है, लेकिन समय को भी थोड़ा बचा लीजिए डीजे। और पिछले मैच के देखिए विजेता उस साधने के साथ मुकाबला रहेगा। अनिल दादा ढोपरे देखिए बात करेंगे। मुझे शायद यहाँ पर धनंजय देखिए दिखाई दे रहे हैं, थोड़ा सा आयोजन करता हूँ, सोच रहे कि क्या टीम है, कहीं दूर गए अभी तक है, दिखाई नहीं दे रहे। नहीं, ये टीम देखिए बात करेंगे रिस्पेक्ट टीम है जो क्रिकेट को बड़ा अच्छा पूजा पालन करते हैं, जिनका अच्छा टूर्नामेंट रहता है। जानते हैं जो टूर्नामेंट देखिए बात करेंगे 8:30 बजे गेंद गिरता है सुबह की। हाँ तो चलिए 6 गेंद 8 की जरूरत है। यहाँ से शाम अभी जिंदा है, रात अभी जिंदा है, और कहते ना सक्सेस पाने के लिए एक्शन की जरूरत है। अब एक्शन में क्या, बैटर या बॉलर? ओ सक्सेस पाने के लिए एक्शन की जरूरत है। यहाँ से प्रवीण मुगल के बल्ले से निकलता हुआ देखिए यहाँ से हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई। धन्यवाद डीजे। अब कहूंगा मैच झुक गया। अब यहां से हम कह सकते हैं 2 की जरूरत है और कंपलसरी देखिए यहां से। चलिए यहाँ पर चलिए थोड़ा मेडिकल का जो सुविधा है, हाँ यहाँ पर स्प्रे आए कुणाल, क्योंकि तुरंत अगर मैच जीतते हैं तो फिर अंदर नहीं है भाई। चलिए हमारे डॉक्टर घुंगरू छुट्टी में है, आज 26 जनवरी है, इसलिए दिक्कत हो रहा है, आयोजन करताओं से काम निभाना पड़ रहा है क्योंकि यहाँ डॉक्टर की कमी नहीं है। तो चलिए बात नहीं, कोई बात नहीं, उनके दिमाग में यही था खिलाड़ी अंदर तकलीफ में, अच्छी सोच थी, तेजी से भाग कर गए। हमने उनकी सोच को गलत सोच रहे, उनकी सोच अच्छी थी। 5 गेंद की बात करेंगे, 2 की जरूरत है। यहाँ से थोड़ा सा देखिए, यहाँ पर गुज्जर को पकड़ने के लिए चंदनपुर में मेला लगाया गया था, यहाँ 2 रन बचाने के लिए मेला। और क्या यहाँ पर अपील, विकेट सचिन कड़ू देखिए यहाँ से प्रवीण मुगल का विकेट। क्या कहानी में ट्विस्ट है, 4 गेंद 2 की जरूरत है। कहते हैं ना हार और घास कहीं भी पैदा हो सकता है, हार आपको दिखाई नहीं देता है, वो छुपा रुस्तम रहता है। ठीक है, दो रन बचाने के लिए देखिए यहाँ से चंदनपुर में कौन सा लोमड़ियों का जाल बिछाया गया था, मेला। गुज्जर को पकड़ने के लिए खास करके यहाँ 2 रन बचाने के लिए थोड़ा सा मेला लगाया गया है। 4 गेंद बचाए, 2 की जरूरत है। और कहते हैं ना खुद को मेहनत में फ्राई करो और कोशिश रंजन टीम और थोड़ा सा करो, सफलता खुद कदम चूमेगी। थोड़ा कॉन्फिडेंट लेवल हाई करो। और बैटर दिखते हैं यहाँ से, वो भी कॉन्फिडेंट लेकर बड़े होंगे भाई, उन्हें भी मोटिवेशन दिया गया होगा। हाँ ये देखिए, मैं यही बात बताया, उन्हें भी डगआउट से देखिए केतन मेहर ये मैसेज खास करके डाले हैं, लेकिन फंसे हैं। अभी भी कहानी में ट्विस्ट बचा है। गेंद 3 क्या उड़ा देगी नींद, जीत के लिए चाहिए 1। अगर 2 रनों की पेनल्टी ना होती तो अभी 3 पे 3 होता।
हाँ नहीं, क्या बात है। भास्कर दादा बता रहे नहीं जिंकता था नहीं, हमारी पैसा रिटर्न दीजिए क्योंकि यहाँ से 1 रनों की जरूरत है। 3 छक्के के लिए उनका कैश प्राइस था। तो चलिए 3 गेंद 1 की जरूरत है यहाँ से। अगर अगली 2 गेंद मान लीजिए, मैं कहूँगा अगला गेंद में विकेट या डॉट निकला, फिर एक स्वीटर 1 क्वार्टर से ज्यादा गर्मी दे देगा मुकाबला। और अक्सर कहा जाता है कि शहर का दवा और पिटाली तलोजा फेज 1 फेज 2 का हवा शाम को बदलता रहता है। 3 गेंद 1 की जरूरत है। देखते हैं यहां से, ओ यहां से देखिए हल्की हाथों से, लेन थोड़ा छोटा था। सचिन कडू देखिए इस उम्र में अच्छी फाइट किए। सामने देखिए जो पहला गेंद पर उनका छक्का आ गया ना, मैच वही निकल गया। कुणाल देखिए भलाई घायल है लेकिन अभी भी देखिए शिकार के लिए देखिए। चलिए कुणाल सेकंड करिए, तुरंत टॉच के लिए कप्तान आइए। हर लोग मैं कहूंगा एससीसी रोहिंजन टीम अच्छा क्रिकेट खेले, आपने 46 को अच्छा फाइट किए, आखिरी गेंद तक लेकर गए। मैच के मैन ऑफ द मैच की बात करेंगे और थोड़ा गेंदबाजी की तरफ नजर घुमाते हैं। गेंदबाजी अच्छी रही लेकिन जो मैच फंसा हुआ था ना, केतन मेहर के आउट होने के बाद है, कहते ना आर्मी के जवानों की खून में कुछ अलग ही नशा रहती है। तभी तो आज 26 जनवरी है, देखिए गाना लगा था ना, दिल दिए हैं जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। और प्रवीण मोकल ने देखिए यहाँ पर बताया कि टीम को जीत दिलाएंगे। मैच करे मैन ऑफ द मैच प्रवीण मोकल। और चलिए सेकंड करके यहाँ पर दोनों टीम और कप्तान आ जाइए, प्रवीण मोकल कैप्टन आ जाइए, अच्छी रहेगी यहाँ पर। बाकी के खिलाड़ी